जय जय राम कृष्ण हरी. आज आपण हरिपाठातला 21वा अभंग घेणार आहोत. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, जड जीवा तारण हरी एक. हरी नाम सार जीवाया नामाची, उपमा त्या दैवाची कोण वाणी. ज्ञानदेवा सांग झाला हरी पाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. तर पहिल्या चरणामध्ये माऊली काय म्हणतात माहिती आहे का, की इतर साधनाप्रमाणे हरिस्मरण करण्याला वेळ काळ पाहण्याची आवश्यकता नाही. वाटेल त्यावेळी वाटेल त्या ठिकाणी तुम्ही हरिनाम घेतला तरी चालतं. आणि त्यामुळं काय होतं माहिती आहे का, की तुमच्या दोन्हीही कुळाचा उद्धार होतो. म्हणजे आईच्या आणि वडिलांच्या दोन्ही कुळाचा उद्धार ह्या हरिनामामुळं होतो. आणि त्यासाठी वेळाने काळाच्या पाहण्याची आवश्यकता नाही. तर मनुष्य जीवनामध्ये संकटाचे निवारण व्हावे, इच्छापूर्ती व्हावी, यासाठी व्रत, तीर्थयात्रा, उपासना, यज्ञ करण्यासाठी योग्य वेळ आणि मुहूर्ताची आवश्यकता असते. जसं आपण संकट चतुर्थी करतो, पौर्णिमा व्रत करतो किंवा एखादी पूजा करतो, तर हे सगळं करत असताना त्याला मुहूर्ताची आणि तिथीची आवश्यकता असते. तर आणि आपण दैनंदिन संध्या वंदन जेव्हा करतो तर सकाळी सूर्योदयाच्या वेळेस करतो आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेसच करावी लागते. पण ह्या सर्व विधी करताना वेळ, मुहूर्त हे सगळं पाहावं लागतं. पण केवळ नाम असे एक स्वतंत्र साधन आहे, त्याला देश, काल, अवस्था या कशाचंही बंधन नाही. असं सोपं सुलभ नाम आहे, ज्याला वेळेकाळाचे बंधन नाही. तुम्ही कधीही ते नामस्मरण करू शकता आणि ते नामस्मरण करून तुम्ही तुमच्या जीवनाचं सार्थक करू शकता. आणि म्हणून ज्ञानदेवाने सर्व काळी आणि सर्व कर्मामध्ये हरिनाम घेण्यास सांगितलेलं आहे. म्हणजे हरिनाम घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही वेळामध्ये कधीही तुम्ही हरिनाम घेऊ शकता. आणि अशा प्रकारे माऊलींनी आपल्याला या चरणात सांगितलं आहे. तर दुसऱ्या चरणामध्ये माऊली काय म्हणतात बघा. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, जड जीवा तारण हरी एक. तर मनुष्य आपले जीवन मंगलमय व्हावे यासाठी संत हरिनाम घेण्याचा आग्रह करतात. का करतात? कारण नाम हे दोषाचे हरण करते. नाम हे माणसाच्या मनातील, शरीरातील जे दोष आहे ते दोष नष्ट करते. आणि म्हणून ज्ञानदेव म्हणतात रामकृष्ण नाम सर्व दोषाचे हरण. आणि म्हणून ज्ञानदेवाने जे नामस्मरण घेत नाहीत त्या मनुष्याला जड जीव असे म्हटलेलं आहे. तर मनुष्य हा एक चैतन्यमय प्राणी आहे. जो मनुष्य अज्ञानी, अविवेकी आहे अशा मनुष्याला जड जीव म्हणतात. म्हणजे अज्ञानी, अविवेकी, विचार करत नाही याला ज्ञानेश्वरांनी जड जीव म्हटलेला आहे. ज्या जीवाला मोक्ष नाही त्यालाही जड जीव असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. अशा जड जीवाला तारणारा सुद्धा हरिनाम एक साधन आहे. म्हणजे हरिनाम हे सगळ्याचंच जीवनाचं सार्थक करत असतो. आणि म्हणून आपण हरिनाम करावा आणि त्या हरिनाम करण्यामुळं आपल्या दोन्हीही कुळाचा उद्धार होतो असं माऊली सांगतात. तर तिसऱ्या चरणामध्ये बघूया काय. हरिनाम सार जीवाया नामाची, उपमा त्या दैवाची कोण वाणी. तर माऊली म्हणतात रामकृष्णाचे नामस्मरण हे सर्व पापाचे नाश करणारे आहे. आणि सर्व पातकांचा नाश करून जो अज्ञानी जीव आहे त्या अज्ञानी जीवाचा उद्धार करणारा पण कोण आहे? श्रीहरीच आहे. आणि म्हणून मनुष्य जीवा या ज्ञानेंद्रियाद्वारे दोन काम करतो. एक म्हणजे बोलणे आणि दुसरे म्हणजे चवीने खाद्यपदार्थ खाणे, त्याचा आस्वाद घेणे. परंतु हे काम तर पशुसुद्धा करतात. तर माऊली म्हणतात ज्याची जीवा सतत हरिनाम जपते
तो मनुष्य खरा सुखी आहे, तो मनुष्य खरा सुदैवी आहे आणि त्याच मनुष्याच्या जीवनाचे कल्याण होते. आणि म्हणून आपली ही जी जीवा आहे, ह्या जीवेने सतत तुम्ही हरिनाम करा, ईश्वराचे नामस्मरण करा असं सांगतात. आणि चौथ्या आणि शेवटच्या चरणामध्ये माऊली काय म्हणतात बघा, ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. तर बघा ज्ञानोबाराय म्हणतात की माझ्याकडून सतत हरिनाम घडले आणि म्हणून माझ्या पूर्वजांना वैकुंठाचा मार्ग मोकळा झालेला आहे. म्हणजे सतत हरिनाम घेणाऱ्याला वैकुंठाचा मार्ग मोकळा होतो आणि कोणतेही साधन संपूर्णपणे आचरण केले म्हणजे सांग होणे म्हणतात. तेव्हा हरिपाठ सांग झाला याचा अर्थ नामस्मरणाचा श्रेष्ठत्वाविषयी अंतकरणामध्ये संदेह नसणे याला सांग असं म्हटलं जातं. अशा प्रकारे जे भक्त हरिपाठ पूर्णत्वाला नेतात त्यांचे पूर्वज म्हणजे पूर्वजांना पुण्य लाभते आणि त्यांना ईश्वर प्राप्ती होते. तर साधकाने मोहमायामध्ये न पडता ज्ञानदेवाच्या हरिपाठातील सत्याला धरून जीवनाची वाटचाल करणे योग्य आहे. आणि सतत हरिनाम घेणं, नामस्मरण करणं हे आपल्या जीवनाला सार्थक करणारे आहे. आणि म्हणून माऊली म्हणतात की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी.